ई-के.वाय.सी न केलेल्या ग्राहकांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे। ई-के.वाय.सी न केलेल्या ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीत। ही रील आत्ताच सेव्ह करा, कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। सध्या गॅस सिलेंडरच्या नियमात मोठे बदल झाले आहेत। 2 सिलेंडरमधील अंतर आता 21 दिवसांवरून थेट 30 दिवसांवर करण्यात आलं आहे। म्हणजेच आता तुम्हाला पुढचा सिलेंडर मिळवण्यासाठी तब्बल 8 दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे। अनेक ग्राहकांची ई-के.वाय.सी प्रलंबित असल्यामुळे आणि वितरकांकडे साठा कमी असल्याने ही गॅस टंचाई निर्माण झाली आहे। दुसरीकडे इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे। इराणवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतात येणाऱ्या इंधनाच्या जहाजांना अडचणी येत आहेत। याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो। येत्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळेच कंपन्यांनी वितरणाचे नियम कडक केले आहेत। गॅसचा तुटवडा पाहता नागरिकांनी आतापासूनच गॅस काटकसरीने वापरणं गरजेचं आहे। जर तुमची के.वाय.सी अजूनही अपूर्ण असेल तर ती तातडीने पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमच्या घरची चूल पेटणं कठीण होऊ शकतं। ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।